आज काय आहे सांगा. हॅपी न्यू इयर. 1 जानेवारी 2024. 2023 काय आलं 2024. बरोबर आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा 2023 मध्ये काय काय केलं काय काय नाही ते विसरून जा. आता 2024 म्हणजे काय, नवीन वर्ष आलं, नवीन ऑपॉर्च्युनिटीज. बरोबर आहे. नवीन वर्ष नवीन ऑपॉर्च्युनिटीज. आता नवीन ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, नवीन ऑपॉर्च्युनिटीचा विचार तुम्ही 60 दिवस करायचा नाही. किती दिवस करायचा नाही? 60. का नाही करायचं सांगा मला. बोर्डचे पेपर आहे. कोणते पेपर आहे? बोर्डचे. आता जनरली बरोबर आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या. 60 दिवस बाकी आहे आपल्याकडे. किती बाकी आहे? 60. 60 दिवस विसरून जा. कसं आहे, जर डेज लक्षात राहिले तर एक प्रेशर येतं माइंडवरती. प्रेशर आलं नाही पाहिजे. 60 दिवस बाकी आहे. आपल्याकडे सब्जेक्ट असतात जनरली 6. किती? 6. काही असू द्या, 6 सब्जेक्ट असतात जनरली. म्हणजे 600 मार्क्सचा पेपर राहील तुमचा. किती मार्क्सचा? 600 मार्क्स. बरोबर आहे. 600 मार्क्सचा पेपर राहील. किती मार्क्सचा? 600. 600 मार्क्सचा पेपर आहे. बरोबर आहे. 600 मार्क्सचा पेपर राहील आपला. किती मार्क्सचा? 600. आता 600 मार्क्स काही असू द्या. काही जणांना संस्कृत असतं, काही जणांना हिंदीचे 2 पार्ट्स असतात, काही जणांना वेगवेगळे सब्जेक्ट असतील, मराठीच्या व्यतिरिक्त दुसरे सब्जेक्ट असतील. पण 600 पैकी 3 सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी. कोणते कोणते? मॅथ. पहिला इंग्लिश घेऊ आपण. इंग्लिश फर्स्ट लँग्वेज असू द्या, थर्ड लँग्वेज असू द्या, सब्जेक्ट कंपल्सरी. त्याच्यानंतर मॅथ आणि तिसरा सब्जेक्ट सायन्स. आता बघा हे 3 सब्जेक्ट मिळून किती मार्क्स होणार तुमचे? 300. म्हणजे किती पर्सेंट? 50%. किती पर्सेंट? 50. आणि उरलेले हे 50%. बरोबर आहे. समजतं का? याच्यातून तुम्हाला मार्क्स पडणार 50% आणि याच्यातून किती पडणार? 50%. उरलेल्या 3 मधून रिमेनिंग 3. रिमेनिंग 3 मधून किती पडणार तुम्हाला? 50%. म्हणजे समजा हा 300चा राहील आणि हा पण कितीचा राहील? 300चा. आता तुम्हाला बेस्ट ऑफ 5 असतं का? काय असतं? बेस्ट ऑफ 5. बरोबर आहे. हा बघा आता काय सांगत होतो तुम्हाला, चांगलं लक्ष द्या. बरोबर. इंग्लिश मॅथ सायन्स 300 आणि हे 300 झाले 50%. आता एक कन्सेप्ट येतो बेस्ट ऑफ 5. कोणता कन्सेप्ट? बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5. बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय? सगळ्यात चांगले 5 सब्जेक्ट असे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात हायेस्ट मार्क्स राहतील. आता बेस्ट ऑफ 5 मध्ये हे 3 ते येणारच. बेस्ट ऑफ 5 मधून या 3 पैकी एखादा गेला तर तुमचे पर्सेंटेज 90च्या खालीच येणार. 101%. या 3 मधून जर बेस्ट ऑफ 5च्या खाली गेला तुमचा तर 101%, 90च्या खाली तुमचा रिझल्ट. हे 3. आता ही इकडं सब्जेक्ट नॉर्मली पकडू आपण. जनरली सब्जेक्ट घेऊ. मराठी, त्याच्यानंतर हिंदी आणि हिस्ट्री जिओग्राफी. हिस्ट्री जिओ. बरोबर आहे. आता काय करायचं तुम्ही? हे 3 म्हणजे किती मार्क्स झाले? 300. हे 3 म्हणजे किती झाले? हे 2. बेस्ट ऑफ 5 चालू आहे. हे किती आहे? 6. हे किती आहे? 6. बेस्ट ऑफ 5 म्हणजे किती झाले? इकडे 3 आणि इकडे 2. बरोबर आहे. आता पर्सेंटेज चेंज झालं. पर्सेंटेज कसं चेंज झालं बघा. पहिले काय होतं? 50-50%. किती होतं? 50-50%. आता बेस्ट ऑफ 5 मुळे पर्सेंटेज चेंज झालं. 300 म्हणजे 60% झालं. किती पर्सेंट झालं? 60%. आणि 200 म्हणजे किती पर्सेंट झालं? 40%. कळालं? म्हणजे बघा बेस्ट ऑफ 5चा जर विचार केला तर तुम्हाला इंग्लिश, मॅथ आणि सायन्स 60% मिळून देणार आहे. किती टक्के मिळून देणार आहे? 60. आणि उरलेले हे 40%. आता याच्यात पण मराठी आणि हिंदी हे झाले लँग्वेज सब्जेक्ट. कोणते सब्जेक्ट? लँग्वेज. बरोबर आहे. तुम्हाला टार्गेट करायचा आहे हिस्ट्री आणि जिओग्राफी. कोणता टार्गेट करायचा आहे? हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता उरला एक सब्जेक्ट. कोणता उरला? मराठी किंवा हिंदी. आता मराठी किंवा हिंदी ही तुमची पर्सनल चॉईस राहील. तुम्हाला कोणता सब्जेक्ट टार्गेट करायचा आहे. कळालं? समजलं? आता हे झालं पर्सेंटेजच्या याच्यात. आता आपण 300 मार्क्स पकडू. किती मार्क्स पकडू? 300 मार्क्स. इकडे किती मार्क्स? 200. या 300 पैकी सपोज पकडू आपण 280. किती पकडू? 280. आणि या 200 पैकी पकडू समजा 160. किती पकडू? 160. कारण लँग्वेज वगैरे एवढे कमी नाही यायला पाहिजे.
एक्झाम्पल सांगायचे तुम्हाला. 280 पकडले आणि 160 पकडले. 280 अधिक 160 किती होतात? 440. 440 ला 5 न भाग द्या, 88% झाले. किती पर्सेंट झाले? 88. बघा तुम्हाला किती कमी केले मी मार्क्स बघून घ्या तुम्ही. अजून पण किती मार्क्स कमी केले? 20. आणि किती मार्क्स कमी केले? 40. एवढे कमी करून पण तुम्हाला 88% येतात. किती पर्सेंट येतात? 88. एवढे मार्क्स कमी करून. एवढे कमी तर आलेच नाही पाहिजे. 160 मार्क्स एवढे कमी कधी येतील तुम्हाला? जर तुमचे बेस्ट ऑफ 5 मध्ये दोन्ही सब्जेक्ट हे आले तर. आता काही जणांना कसं असतं, हिस्ट्री जिओग्राफीमध्ये चांगले मार्क्स पडत नाही, हिंदी मराठीमध्ये चांगले मार्क्स पडतात. पण हे शक्यतोवर हे दोन सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स डाऊन करणारे, कारण ते लँग्वेज सब्जेक्ट आहे. लँग्वेज सब्जेक्ट मध्ये काय काय असतं? लेटर रायटिंग, परत एसे, परत काय करायचं? बरोबर आहे ना. म्हणजे तुमचे विचार व्यक्त करण्याच्या गोष्टी राहतात या दोन सब्जेक्ट मध्ये. तुम्ही म्हणसाल सर मग इंग्लिश पण तोच आहे. बरोबर आहे, पण इंग्लिशमध्ये या दोन सब्जेक्ट पेक्षा मार्क्स चांगले पडतात हे तुम्हाला माहिती आहे. का पडतात? का पडतात? त्याच्यामध्ये विलांटी नाहीये, उकार नाहीये, आकार नाहीये, काही नाही. सरळ सरळ वर्डिंग आहे. बरोबर आहे. ग्रामरचे रूल सरळ सरळ समजतात. सगळ्या गोष्टी सरळ 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 समजतात. मराठी आणि हिंदीमध्ये सरळ सरळ ग्रामर समजत नाही. समानार्थी शब्द लवकर आठवत नाही. आठवतात का? समास तुमचे ते असतील ते लवकर तुम्हाला आठवत नाही. आता मग हे दोन सब्जेक्ट टार्गेट केल्यापेक्षा सगळ्यात पहिलं टार्गेट पाहिजे तुमचं हे 3 सब्जेक्ट. कोणते कोणते? इंग्लिश, मॅथ आणि सायन्स. मी 280 म्हटलं. 280चं टार्गेट नाही पाहिजे तुमचं. तुमचं टार्गेट पाहिजे मॅथ. आता लक्ष द्या तुमचे पर्सेंटेज कसे वाढवतो बघा. मॅथ 100 आउट ऑफ 100चं टार्गेट पाहिजे. सायन्स 100 आउट ऑफ 100चं टार्गेट पाहिजे. आणि हे पाहिजे तुमचं जवळपास 90 to 93 एवढं टार्गेट पाहिजे तुमचं. किती झाला स्कोर? मोजा. 292 पकडू आपण. किती? 292 पकडू. हे सोपं आहे, इझी आहे, अवघड नाहीये. हे दोन सब्जेक्ट मध्ये मार्क्स घेणं आणि घ्यावं लागतील. जर तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे तर मार्क्स घ्यावं लागतील. रिझल्ट जर द्यायचा असेल 292. 160. हिस्ट्री जिओग्राफीत 95 प्लस मार्क्स आले पाहिजे. किती आले पाहिजे? 95 प्लस. किती? 95 प्लस. हिस्ट्री जिओग्राफी मध्ये 95 प्लस आले पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्हाला 100 आलेच पाहिजे, पण 95 प्लस आलेच पाहिजे. आणि या दोन्ही सब्जेक्ट मध्ये एखाद्या सब्जेक्ट मध्ये 90 घ्या. किती घ्या? 90. सपोज 90 घ्या. टोटल किती झाले? 185. 292 प्लस 185 किती होतात? 477. आता भाग द्या 5 न. 5 न 45. खाली किती उरले? 5 5 25. खाली किती उरले? 2. 95.4%. किती मार्क्स झाले? 95.4%. तुम्हाला काय म्हटलं मी? अबाव 90 घ्यायचे आपल्याला. मिनिमम अबाव 90 घ्यायची. तुम्ही किती घेऊ शकता? 95 प्लस घेऊ शकता. फक्त 3 सब्जेक्टच्या भरोशावर, इंग्लिश, मॅथ आणि सायन्स. हे सब्जेक्ट तुम्हाला मार्क्स देणार नाहीये. हे सब्जेक्ट तुमचे मार्क्स कमी करणार आहे. बेस्ट ऑफ 5 मध्ये या 3 पैकी 2च सब्जेक्ट आले पाहिजे. परत सांगतो, या 3 पैकी कोणतेही 2च सब्जेक्ट आले पाहिजे बेस्ट ऑफ 5 मध्ये. बेस्ट ऑफ 5 मध्ये कंपल्सरी 3 सब्जेक्ट कोणते घ्यायचे? मॅथ, सायन्स आणि इंग्लिश. फरक बघून घ्या. सगळ्यात कमी स्कोर सांगितलं तुम्हाला, सगळ्यात कमी 88. सगळ्यात कमी भयानक मार्क्स कमी केले, 20 मार्क्स कमी केले याच्यामध्ये 40 मार्क्स कमी केले, तरी स्कोर किती राहिला? 88. मिनिमम 88 तर सर्वांना आलेच पाहिजे. आलेच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. 300 पैकी 280 कमी काय केले? एवढे कमी तुम्हाला सायन्स आणि मॅथ मध्ये मिळाले नाही पाहिजे. 1-2 मार्क्स एखाद्या वेळेस काही हुकलं चुकलं कळालं, समजा एखाद्या काही व्हॅल्यू चुकली, एखाद्या वेळेस कोणता काही ऑप्शन चुकला सायन्स मध्ये, तर 99, 98 वगैरे सफिशियंट आहे. इकडे 95 प्लस तर आरामशीर येतात हिस्ट्री जिओग्राफीत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काहीच कन्सेप्ट काहीच नाही. तुम्हाला फक्त क्वेश्चन आन्सर लिहायचे. 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन, बरोबर आहे. 4 मार्क्स क्वेश्चन. प्रॉब्लेम येईल लँग्वेज मध्ये. कशामध्ये? लँग्वेज. तर लँग्वेज मध्ये 90 घेऊ. अजून जरी 5 कमी केले तुम्ही तर किती होतील? 472 होतील. किती होतील? 472. हे जर 180 पकडले आपण तरी तुमचं टार्गेट किती होऊन राहिलं बघा. 5 न 45 तर होणारच 27, तरी 93% होऊन राहिले. किती पर्सेंट होऊन राहिले? 93. समजलं? म्हणजे बघा, ही जर बाजू स्ट्रॉंग असली ही, तर इकडल्या मार्क्सवर फरक पडून नाही राहिला. पडून राहिला का काही? हे 200
92 त्या आता 90 जरी पकडले तुम्ही तरी 93% येतातच तुम्हाला, बरोबर आहे. आता 10 कमी का पकडली इंग्लिशमध्ये? इंग्लिश असा सब्जेक्ट आहे तुम्हाला 92 93 च्या वरती नेणारच आहे. जर आणि हे मिनिमम सांगून राहिलं बरं तुम्हाला, हे मिनिमम बोलत आहे मी, मिनिमम एवढे आले पाहिजे. मॅक्झिमम तर तुम्ही 300 घेऊ शकता, 300 आउट ऑफ 300 पॉसिबल नाहीये इंग्लिश सब्जेक्टमुळे फक्त. बाकी तर 200 पैकी 200 हे तर पॉसिबलच आहे, कोणत्याही हालतमध्ये हे 200 पॉसिबल आहे. समजलं तुम्हाला? टार्गेट काय करायचं कळालं का? तुम्हाला आतापर्यंत हे सांगितलं नसेल बेस्ट ऑफ 5 काय असतं, असं असतं बेस्ट ऑफ 5. कळालं? आता हे झालं एक बेस्ट ऑफ 5, पण मी सांगितलं बेस्ट ऑफ 5 मान्य आहे, पण जो सब्जेक्ट उरला, सपोज हिंदी ठेवला आपण बाजूला, त्याच्यातही चांगले मार्क्स घ्यायला आले पाहिजे. का? समोर जर 10वी नंतर एखादी एक्झाम आली तुमची, एखादी एक्झाम आली वगैरे काही असलं, एखादी एक्झाम 10वी जर बेस असला, तरी मग तुम्ही 95 जर इकडे मिळाले तुम्हाला किंवा 93 मिळाले, तर त्याच्यातून 1.5% कमी करायचा. किती पर्सेंट? 1 ते 1.5%. म्हणजे 95 जर मिळाले तर इकडे किती पकडायचे? 94. किती पकडायचे? 94. 93 जर मिळाले तर किती पकडायचे? 91. दोन सध्याचे फक्त 2 कमी करा. 93 जर पर्सेंट मिळाले तुम्हाला तर 2 कमी करा, किती झाले? 91. 95 जर मिळाले तर 2 कमी करा, किती झाले? 93. ते 6 टोटल 6 सब्जेक्ट घेऊन राहिलो त्याच्यासाठी, बरोबर आहे. समजलं का? आता आपल्याकडे 60 दिवस आहे. किती दिवस आहे? 60 दिवसातले आपल्याला टार्गेट करायचे हे. का टार्गेट करायचंय? इंग्लिशला जास्त टार्गेट करायची गरज नाही, डेली 1 आवर करा. सांगू का तुम्हाला थोडी प्रॅक्टिस? बघा, इंग्लिशला जास्त टार्गेट करायची गरज नाही, डेली 1 आवर इज सफिशियंट. 40-45 मिनिट इंग्लिश साठी सफिशियंट आहे, डेली 60 दिवस एकदम सफिशियंट. काय एक्स्ट्रा करायची गरज नाही. युनिट वाईज वाचायचं, युनिट वाचायचे, त्याच्या मागचे क्वेश्चन सोडून बघायचे, ग्रामर चांगलं करायचं. दर वीकला 2 लेटर सोडवायचे, दर वीकला 2 निबंध सोडवायचे. तुम्ही डिवाइड, आता ते तुम्ही डिसाईड करू शकता, मी डिटेलमध्ये नाही सांगू शकत तुम्हाला की मंडेला लेटर घ्या, ट्युजडेला एसे घ्या वगैरे, काहीच नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं की 10 झाले पाहिजे. किती झाले पाहिजे? 10. 60 दिवसात 10 लेटर रायटिंग झाले पाहिजे, 10 एसे झाले पाहिजे, 10 स्टोरी टेलिंग, काउंटर इंटरव्ह्यू क्वेश्चन, बरोबर आहे. तुम्हाला पीडीएफ देणार मी ती, त्याच्यावर त्याच पीडीएफ मधले क्वेश्चन घ्यायचे, ऍज इट इज पेपरमध्ये येणार, 101% येणार, म्हणजे येणार, काही चेंज होत नसतं ते, फक्त लेटर रायटिंग वगैरे चेंज होईल. आता त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट काय असतो? पोयम. याच्यात तुम्हाला पोयम अवघड जाते. प्रत्येक पोयमचं ऍप्रिसिएशन काढून ठेवायचं, बरोबर आहे. किती पोयम आहे? किती आहे टोटल पोयम? किती तुम्हाला? 7 ते 8 पोयम आहे. 8 पकडा, जेवढं असतील तेवढं. 7 ते 8 पोयम आहे. 8 पोयमचे ऍप्रिसिएशन काढून ठेवायचे, बरोबर आहे. काही अवघड नाही आहे ना. का? 60 दिवस आहे आपल्याकडे. किती दिवस आहे? 60 दिवसात तेवढं झालं पाहिजे. हे झालं इंग्लिश. आता राहिला सब्जेक्ट मॅथ आणि सायन्स. जेवढं इझी तुम्हाला 95 दिसून राहिलं तेवढं इझी हे नाहीये. का? कारण हे 2 सब्जेक्ट असे जे तुम्हाला टॉपर बी बनवू शकतात, लुजर पण बनवू शकतात. आता याच्यात मॅथ 1 मध्ये तर 99% मुलांना काही प्रॉब्लेम नाही. मॅथ 1 मध्ये काय करायचं? मॅथ 1 मध्ये, या मॅथ 1 मध्ये करणार तुम्ही टार्गेट चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन, चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन, चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी. हे 4 चॅप्टर फुल प्रिपरेशन करायचं, फुल प्रिपेअर करायचे हे 4 चॅप्टर. त्याच्यानंतर उरतं 4 नंबरचं कोणतं? फायनान्शियल प्लॅनिंग आणि 6 नंबरचं स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्स पण इझी चॅप्टर आहे, याला पण तुम्ही टार्गेट करू शकता. आता पण हे 4 चॅप्टर मधला क्वेश्चन चुकलाच नाही पाहिजे असं टार्गेट पाहिजे. या 4 चॅप्टर मध्ये तुम्ही जवळपास 33 ते 34 मार्क घेऊ शकता. किती? 33 ते 34, 40 पैकी. आणि उरलेले मार्क्स याच्यातून घ्यायचे. त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहे आपण, इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज येणार आहे. ते आपण फक्त याच्यावरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडवायचे. इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन. हे झालं. आता राहिला मॅथ 2 चा प्रश्न. कशाचा? मॅथ 2. मॅथ 2 मध्ये काय होईल आता बघा. हा सब्जेक्ट तुम्हाला टफ वाटण्याचं मेन रिझन काय? याची प्रॅक्टिस तुम्ही कमी करता अल्जेब्रापेक्षा. कशापेक्षा? अल्जेब्रापेक्षा याची प्रॅक्टिस कमी करता, म्हणून हा सब्जेक्ट टफ वाटतो. याच्याही पेक्षा हा सब्जेक्ट सोपा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे याच्यात कॅल्क्युलेशन नाहीच म्हटलं चालतं जर 5वं चॅप्टर सोडलं तर. 5th नंबरचं आणि 7th नंबर हे 2 चॅप्टर जर सोडले तर याच्यात कॅल्क्युलेशन निग्लिजिबल आहे, कॅल्क्युलेशन नाहीच आहे म्हटलं चालतं. रेशिओ, 2 साईडचा रेशिओ, बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आहे काही कॅल्क्युलेशन? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे का काही? पायथागोरस थेरम, कॅल्क्युलेशन नाहीये एवढं.
जसं अल्जेब्रा 1 मध्ये कॅल्क्युलेशन आहे तसं अल्जेब्रा 2 मध्ये, सॉरी मॅथ 2 मध्ये कॅल्क्युलेशन नाहीये. का नाहीये? कारण याच्यामध्ये कन्सेप्ट, पॅरलल लाईन, त्याच्यावरती प्रॉपर्टीज, पॅरलल लाईनचे रेशिओ, फर्स्ट चॅप्टर हे झालं. बरोबर आहे. फर्स्ट चॅप्टर कशावर आहे? ट्रायंगल सिमिलॅरिटीज आहे. आणि सेकंड चॅप्टर कशावर? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये 3-4 थेरम आहे आपले. कोणते? पायथागोरस थेरम, जॉमेट्रिक मीन, अपोलिनियस थेरम, 30, 60, 90 डिग्री, त्याच्यानंतर 45, 45, 90 डिग्री. या प्रॉपर्टीज जर फिक्स केल्या तर या चॅप्टर मधले काही प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच्यानंतर 3 नंबरचे चॅप्टर, जसं इथं चौथा आणि 6वा आपण साईडला ठेवलं होतं ना, तसं इकडे साईडला ठेवायचं 3 नंबर आणि 7 नंबर. करायचे तुम्ही पहिलं सिमिलॅरिटी, दुसरं पायथागोरस थेरम, चौथं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, 5वं कोणतं आहे? कोऑर्डिनेट जॉमेट्री, आणि 6 नंबरचं ट्रिगोनॉमेट्री. हे चॅप्टर खूप इझी आहे ऍज कम्पेअर्ड टू धिस. आता हे इझी नाही असं नाही, याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी. 7 नंबरचा चॅप्टर सगळ्यात इझी आहे, पण 7 नंबर मध्ये कन्सेप्ट खूप आहे. कोन आहे, सिलेंडर आहे, स्क्वेअर, म्हणजे जेवढ्या काही आकृती आहे 2D 3D त्या सगळ्यांचे फॉर्म्युले मिक्स करून 7वं चॅप्टर बनलेले. हे चॅप्टर पण सोपं आहे, पण इथं तुम्हाला लक्षात ठेवायला त्या गोष्टी अवघड जातील. आणि 3 नंबरच्या चॅप्टर मध्ये सगळ्या गोष्टी मिक्स असतात. सगळ्या गोष्टी मिक्स म्हणजे कोणत्या? जेवढ्या प्रॉपर्टीज शिकलेल्या आहे तुम्ही, पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टी, ट्रायंगलच्या प्रॉपर्टी, सर्कलच्या प्रॉपर्टी, म्हणजे सगळ्या गोष्टी सर्कलमध्ये येऊन पडतात. त्याच्यामुळे सर्कल तुम्हाला अवघड वाटतं. आता सर्कलमध्ये पण सर्कल करायचं नाही असं नाही. सर्कलमध्ये शो दॅटचे क्वेश्चन तुम्हाला हाय लेवल वाटतील. कसे वाटतील? हाय लेवल. मग शो दॅटचे क्वेश्चन सोडून द्या. शो दॅटचा क्वेश्चन किती मार्क्सला येणार? 3 किंवा 4. तुम्हाला एक गोष्ट 101% माहिती, या 5व्या चॅप्टर मधून एक क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क्सला येणार आहे. 2 क्वेश्चन राहतील, एक 3 मार्क्सला आणि एक 4 मार्क्सला. नशीब चांगलं असलं तर 4 मार्क्सला येईल, नाही 3 किंवा 4 मार्क्सला. आणि हे चौथा चॅप्टर तर 101% 3 किंवा 4च आहे, हे तर सगळ्यांना माहिती. मग हे 2 चॅप्टर टार्गेट करायचे चांगले. आणि याच्यामधले कोणते क्वेश्चन घ्यायचे? मग 1 मार्क्स, 2 मार्क्स आणि ऑल ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करायच्या, मॅथ 1 मॅथ 2. कळालं का? 7 नंबरच्या चॅप्टर मध्ये पण आता हे जसे हे 2 चॅप्टर घेतले होते आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज, याच्यावर पण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज घेऊन टाकू, म्हणजे काही प्रॉब्लेम राहणार नाही. असा जर स्टडी केला तुम्ही तर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळण्यापासून कोणी रोखणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल, स्टडी कसा करावा लागेल, जसं सांगितलं मी, याला 40-45 मिनिट द्या डेली. आणि हा टाइम द्या तुम्ही सकाळचा. कोणता द्या? सकाळचा. कळालं? हा टाइम सकाळचा द्या तुम्ही. इंग्लिश सकाळी करत असतात. आता 60 डेज मध्ये एवढं डेली जरी केलं तुम्ही तर भरपूर आहे, तुम्ही 95+ आरामशीर आणू शकता. आता मॅथचं राहिलं. आता मॅथला टाइम नाही द्यायचा. मी मॅथचा अभ्यास 1 तास करेल, मॅथचा अभ्यास 2 तास करेल, ते नाही. डेली 5 क्वेश्चन यायचे, डेली 5 क्वेश्चन यायचे. कळालं? आणि क्वेश्चन सोडवायचे कोणते ते सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल क्रामर्स रूल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला क्रामर्स रूल. मग क्रामर्स रूलचे क्वेश्चन सोडू नका, चुकतो कुठे ते बघा. बरोबर आहे ना? क्रामर्स रूल माहिती आहे तुम्हाला. आता याच्यात पण आता समजा तुम्हाला प्रोबॅबिलिटी माहिती आहे की ही कंडिशन आहे आपली, ही कंडिशन आहे, मग आपल्याला आठवत काही नाही, ऍटलिस्टची कंडिशन आठवत नाही, त्याच्यावर जोर द्यायचा. ज्या गोष्टी येतात त्या परत परत सोडवायच्या नाही. तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट 1, प्रॉब्लेम सेट 2, याच्यावरती काय बघून घ्यायच्या? कंडिशन्स बघून घ्यायच्या. की समजा आता तो एक एक्झाम्पल, आता काही एक्झाम्पल आहे बघ, आता सांगा एखादं एक्झाम्पल फर्स्ट चॅप्टर मधलं. हा, कांताबाई. बर, कांताबाई आठवते सगळ्याला, है ना? कांताबाईचं एक्झाम्पल आहे समजा. मग कांताबाईच्या एक्झाम्पल वरती तुम्ही काय करायचं? फक्त कंडिशन बघायच्या. काय बघायच्या? कंडिशन. बाकी तर तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन किती पद्धतीने सोडू शकतो, कोएफिशिएंट इक्वेट करून. पहिली पद्धत, दुसरी पद्धत सबस्टिट्यूशन मेथड, तिसरी पद्धत काय? क्रामर्स रूल. बरोबर आहे. क्रामर्स रूल केव्हा यूज करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला? जेव्हा तुम्हाला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज पडलेली असेल तेव्हा कोणता रूल यूज करायचा? क्रामर्स रूल. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचं. हे झालं मॅथ. आता सायन्स मध्ये काय करायचं? सायन्स मध्ये सगळ्यात माझं म्हणणं आहे, तुम्ही सायन्स मध्ये सगळ्यात पहिले टार्गेट करा तुम्ही 5 मार्क्स क्वेश्चन. किती? 5 मार्क्स क्वेश्चन सगळ्यात इझी असतात. जेवढा मोठा मार्क्स सायन्स मध्ये ते सगळ्यात इझी असतात. 5 मार्क्स क्वेश्चन, 1, 2, 3 किंवा 4 क्वेश्चन राहतील तुम्हाला. किती क्वेश्चन राहतील? 4. कधी कधी पॅराग्राफ देतात. हिट नावाचा चॅप्टर आहे, ते हिट नावाच्या चॅप्टरवर पॅराग्राफ आहे. कधी कधी डायग्रामवर क्वेश्चन विचारतात, खाली क्वेश्चन राहतात, सप्लिमेंटरी क्वेश्चन. 18 ते 19 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे? 18 ते 19 या चॅप्टर सायन्स मधले. आणि 20 म्हणजे टोटल आपण पकडा 35 क्वेश्चन आहे 5 मार्क्सचे. किती क्वेश्चन? 35. 5 मार्क्स क्वेश्चन केले तुम्ही जाणार. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सायंटिफिक रिझन. काय करायचं? सायंटिफिक रिझन येणार आहे. आता सायन्स मध्ये काय काय सिलेक्टेड क्वेश्चन आहे. कोणते? न्यूमेरिकल्स, ज्याच्यात व्हॅल्यू वापरून आपण आन्सर देतो, असे काही सिलेक्टेड क्वेश्चन आहे.
ह्या गोष्टी डेली करायच्या. कशा करायच्या? डेली. आता काय डेली करायचं काय नाही ते सांगेल मी तुम्हाला, की क्वेश्चन तुम्हाला सेंड करत जाईल की हे क्वेश्चन सोडवा, किंवा तुम्हाला ते पीडीएफ दिल्यानंतर त्या पीडीएफ मध्ये बघून घ्यायचं की हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला डेली. कळालं का? डेली गोष्टी करायच्या. 4 दिवस सायन्स करेल मी, 4 दिवस मॅथ करेल, होणार नाही. डेली तुम्हाला कसा टाइम द्यायचा तो द्यायचा. सायन्स टू रीडिंग सांगितलं होतं तुम्हाला, सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. सायन्स 2 मध्ये काय लागणार? रीडिंग. सायन्स 1 मध्ये लागणार तुमच्या कन्सेप्ट किती स्ट्रॉंग आहे, डेफिनेशन वगैरे येतात का नाही. सायन्स 2 मध्ये रीडिंग लागेल तुम्हाला. काय काय आठवतं सायन्स 2 मध्ये हेच तुम्हाला की आठवतं काय? इव्हॉल्युशन थेअरी काय आठवतं तुम्हाला? डार्विन्स थेअरी. त्याच्यानंतर कोण आहे? लॅमर्किझम. बरोबर आहे. या थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे हे आठवण्यासाठी तुम्हाला त्याला पाठ करण्याची गरज नाहीये. रीडिंग काय करायचं? रीडिंग डेली रीडिंग करायला 30-35 मिनिट डेली रीडिंग करा. सायन्सला 2-3 वेळेस रीडिंग झाली पाहिजे 60 दिवसामध्ये. होईल का? 60 दिवसामध्ये 2-3 वेळेस रीडिंग करायची सायन्स 2 ला. हे झालं इकडली स्ट्रॅटेजी. याला तुम्ही जवळपास कंबाईन 4 तास वेळ द्या. किती तास? मिनिमम. आता 4 तास का म्हणते मी, तुम्ही स्कूलमध्ये त्याच्यामुळं, नाही तर कमीत कमी तुम्ही 8-9 तास अभ्यास करायला पाहिजे. हा झाला 4 आवर्स. किती झाला? 4 तास. हे आणि हे बाकीचे सब्जेक्ट कुठे गेले? हिंदी, मराठी आणि हिस्ट्री जिओ. अल्टरनेट डे करायचं. आज जर हिंदी वाचलं कडे, उद्या मराठी वाचा. बरोबर आहे. ग्रामर सोडलं तर बाकीचा पार्ट सोपा आहे हिंदीचा. मग काही प्रॉब्लेम नाही. मग तेच सांगतो मी तुम्हाला, ग्रामर तुम्हाला अवघड वाटतं मग ग्रामरवर टार्गेट करा. आताचा टाइम हा नाही आहे सगळ्या गोष्टी करण्याचा. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे ना, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे x + 5y = 6 आहे आणि 2x + 3y = 4 आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. x ला किती मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 2 न. या x ला जर 2 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कोएफिशियंट इक्वेट करायचे. याच्यामध्ये टाइम कशाला घालता? टाइम कशात घाला? याच्यामध्ये टाइम घाला तुम्ही. याच्यामध्ये टाइम घाला. का? तुम्हाला इथं काय करणं आहे? 1/x काय पुट करणं आहे? m. इथं काय पुट करणं आहे? n. समजलं? कळालं? अशा गोष्टीमध्ये टाइम जाऊ देऊ नका. ज्या गोष्टी तुम्हाला येतात, ज्या गोष्टी येत नाही त्याला थोडं थोडं टार्गेट करा. आणि सगळ्यात मेन जे प्रॅक्टिस पेपर मी घेतलेले त्याचे क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. अजून कोणाची काही डाऊट असेल तर सांगा. नाही असेल काही डाऊट तर सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी आतापासूनच शुभेच्छा. 60 दिवस अभ्यास करायचा आहे. किती दिवस अभ्यास करायचा आहे? फक्त 60 दिवस. 60 दिवसात टॉपर टू फ्लॉपर काय बनायचं बघा तुम्ही आता. ठीक आहे. आणि उद्यापासून आपलं ट्रिग्नोमेट्री चालू होईल.